पॉलिटिकल सायन्सचे आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठीचे काही सिरीज सुरू केलेले आहे. त्याच्यामध्ये परत आपण आज एका नव्या विषयाचे, मागच्या वेळेला आपण डेमोक्रेसीची चर्चा केली होती. डेमोक्रेसी आहे म्हणजे रिप्रेझेंटेशन आहे. रिप्रेझेंटेशन कुणासाठी आहे, कोणाच्या वतीनं, मग त्याला जोडलेला टॉपिक आहे जो मागच्या वेळेला इथिक्समध्ये पण आला होता, इज देअर पब्लिक इंटरेस्ट. त्यामुळे पब्लिक इंटरेस्ट आपण आणखी पुढच्या सेशनमध्ये चर्चा करू. त्यामुळे एका बाजूला डेमोक्रेसी, दुसऱ्या बाजूला पब्लिक इंटरेस्ट आणि मध्ये रिप्रेझेंटेशन. तर रिप्रेझेंटेशनबद्दल आपण या सेशनमध्ये काय काय त्याचं अंडरस्टँडिंग आहे पॉलिटिकल सायन्समध्ये, हेवूडच्या माध्यमातून, हेवूडचं सेंटरला ठेवून काय अंडरस्टँडिंग आहे. अर्थात हेवूड केवळ आपण म्हटलं तसं काही केवळ तो समजून घेणे नाही, ती कल्पना समजून घेणे एक सोर्स म्हणून समजा आहे. ते नो टॅक्स नो रिप्रेझेंटेशन ही घोषणा आपण बघितलेली होती की टॅक्स नाही आहे, रिप्रेझेंटेशन नाही, आणि त्यामुळं विदाऊट रिप्रेझेंटेशन तुम्ही आहात. मग रिप्रेझेंट करता म्हणजे काय? मग रिप्रेझेंटेशन हे प्रतिनिधित्व हे लोकशाहीच्या विरोधी गोष्ट आहे का? कोणाच्या तरी वतीनं जे आहे, डायरेक्ट डेमोक्रेसी ज्याला म्हणलेलं आहे, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी, त्याच्या अगेन जाणारी गोष्ट आहे का? आणि त्यामुळं पार्टिसिपेटरी डेमोक्रेसीचं नेचर जे आहे ते मॉडर्न स्ट्रक्चर, मॉडर्नकडे जेव्हा आपण एनलायटनमेंट नंतर मॉडर्नकडे जेव्हा आलो आपण, 1650 ते क्रोनॉलॉजिकल टर्म आहे आणि व्हॅल्यू पण आहे त्यातले. त्यामुळे एनलायटनमेंट डिस्कोर्स जो आहे तो मॉडर्न डेमोक्रॅटिक थेरीजमध्ये सगळ्यांनी रिप्रेझेंटेशनला महत्त्व दिले. पार्लमेंटरी स्ट्रक्चरमध्ये जे आहे ते, जिथं डायरेक्ट रूल नाही आहे, मला कोणतरी प्रतिनिधित्व देत आहे. मग हे प्रतिनिधित्व नेमकं काय आहे आणि लोकशाही व्यवस्थेमध्ये समजून कसं घ्यायचं. त्यामुळं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन फक्त आहे का ते गव्हर्नमेंट आणि गव्हर्न, म्हणजे ज्याला आपण म्हणलेलं आहे की ज्यांच्यावर शासन करायचं त्यांचे शासन करते, यांच्यातला दुवा हे रिप्रेझेंटेशन असतं का, प्रतिनिधित्व जे आहे ते. याच्यात काही पॉलिटिकल ज्याला म्हणतात ना, किंवा आयडियॉलॉजिक असे काही ॲझम्पशन्स असतात का? आयडियॉलॉजिकल ज्याला म्हणलेलं आहे, लिबरल डेमोक्रॅटिक, हे एक आयडियॉलॉजिकलच अंडरस्टँडिंग जे आहे ते. सोशलिस्ट फ्रेमवर्कमध्ये रिप्रेझेंटेशन कसं बघितलेलं जे आहे. प्रतिनिधित्वामध्ये काय, समजा ह्या माणूस माझं प्रतिनिधित्व करतो संसदेमध्ये, विधानसभेमध्ये, तर गृहीत काय आहे, ते शब्द काय वापर हे की नो बेटर दॅन अदर्स, ही ऑर शी नोज बेटर दॅन अदर्स, इतरांच्यापेक्षा त्यांना जास्त कळतं. आणि त्यामुळे मग ते वेगळं आहे. जे.एस. मिल म्हणेल होय, कारण ते एज्युकेटेड असतात, ते एक्सलंट असतात, ते स्पेशलाइज नॉलेज असणारे असतात आणि म्हणून ते आपले प्रतिनिधित्व करू शकतात. प्रतिनिधित्व कोणी करायचं याची चौकट सैद्धांतिक काय आहे आणि त्याच्या अभ्यासकांची नावं जी आहे, जसं आता सेल्फ नावाचा अभ्यासक आहे, सेल्फ डेमोक्रेसीविषयी काय लिहिलेलं आहे आणि रिप्रेझेंटेशनबद्दल. रिप्रेझेंटेशन समजून कसं घ्यायचं, प्रतिनिधित्व जे आहे डेलिगेशन आहे का रिप्रेझेंटेशन आहे. पहिल्यांदा आपण म्हणलं ना की तुम्ही संसदेमध्ये हे करता म्हणजे नेमकं त्याचं प्रतिनिधित्वामध्ये काय काय सामावलेलं आहे. म्हणजे PDT आचार्य नावाचे आहेत, लोकसभेचे सेक्रेटरी होतो जसं कश्यप आहे, PDT आचार्यांनी त्याच्याविषयी लिहिलं आपल्या संदर्भामध्ये. हेवूडच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे ते एडमंड बर्कचं 1774चं एक भाषण दिलेलं आहे की युअर रिप्रेझेंटेटिव्ह ओज टू यू, तुमचे प्रतिनिधी हे तुम्हालाच बांधील असतात आणि त्यामुळे ते ज्याला काय म्हणले त्यांचे प्रायव्हेट इंटरेस्ट हे काही करत नाहीत, त्यांचे स्वतःचे हितसंबंध ते काही हे करू शकत नाहीत. फ्रेंच क्रांतीच्यामध्ये मग थर्ड इस्टेट होती, मग मिराबो जो होता, आता याचीही सगळे काही यांनी चर्चा केलेली नाही, हे आपल्याला अवगत आहे की वेगवेगळ्या याच्यामधनं मिराबोनं कसं केलेलं होतं. मिराबोनं काय की थर्ड इस्टेट, तो फर्स्ट इस्टेटचा मनुष्य होता, वेगळ्या इस्टेटचा, पण रिप्रेझेंट केलं. असं रिप्रेझेंटेशन होतं का? तर रिप्रेझेंटेशन असंच आहे, ज्या स्तरातले तुम्ही आहेत त्या स्तरातले लोक नाही आहेत. त्यामुळं रिप्रेझेंटेशनची सुरुवात कशी झाली आधुनिक कालखंडामध्ये, मॅच्युअर जजमेंट काही वेळा म्हणलं, एनलायटनमेंट डिस्कोर्समधून आलेली गोष्ट जी आहे. त्यामुळे एनलायटनमेंट कॉन्शियस जो आहे तो त्यात रिफ्लेक्ट होतो का? एनलायटनमेंट ज्याला काय म्हणलं मराठीत, रेनेसासाठी पुनर्जागरण शब्द आहे आणि एनलायटनमेंटला प्रबोधन शब्द आहे. त्यामुळे प्रबोधन जे आहे त्या प्रबोधनानं निर्माण झालेल्या जाणीवेचा एक भाग आहे का? कारण अथेन्स समजा आपण, अथेनियन डेमोक्रेसी ही डायरेक्ट होती, रोमन. त्यामुळे रिप्रेझेंटेशन कोणत्या प्रकारे आलं आणि रिप्रेझेंटेशनचं काय काय आहे. 1648मध्ये हॅम्पडननं इंग्लंडमध्ये काही चर्चा केली, नंतर मग अमेरिकेत रिप्रेझेंटेशनची खऱ्या अर्थानं चर्चा जी आहे. त्यामुळं रिप्रेझेंटेशन, समजा आय रिप्रेझेंट यू, मी तुम्हाला रिप्रेझेंट करतो, तर माझ्यावर काही नैतिक जबाबदारी आहे का? म्हणजे रिप्रेझेंटेशन ही लिगल गोष्ट आहे, त्याच वेळेस ही मॉरल पण गोष्ट आहे, नैतिकता जी आहे ते, आणि त्या मॉरॅलिटीबद्दल पण बोलायला पाहिजे, हा सगळ्या अभ्यासकांचा आग्रह जे आहे. बर्कनं पण त्याच्याविषयी म्हणलेलं आहे की रिप्रेझेंटेशन एका अर्थानं डेलिबरेशन आहे, म्हणजे ते तुम्ही संपूर्णतः डिलिव्हर करायला पाहिजे जे तुम्हाला
सांगितलेलं आहे. तुमची नैतिकता त्यामध्ये असायला पाहिजे. आणि असेंब्ली ऑफ अ नेशन फिलाडेल्फियामध्ये कॉन्फरन्स भरलेली होती पहा. याच्यामध्ये US मध्ये काँग्रेस निर्णया प्रकारच्या झाल्या ज्या त्यात व्हर्जिनिया प्लॅन आला होता कॉन्स्टिट्यूशन मेकिंगच्या संदर्भामध्ये. नेहरू रिपोर्टच्या वेळा आपल्या इथं त्याची चर्चा 28ला नेहरू रिपोर्ट आला. जीनांचे 14 मुद्दे होते. म्हणजे हिस्ट्रीमध्ये जे खूप आपल्याला संदर्भ शोधता येतात. रिप्रेझेंटेशन कशा प्रकारचं असेल? रिप्रेझेंटेटिव्ह पाय आम्ही रिस्पॉन्सिव्ह रिप्रेझेंटेटिव्ह 1892चा डिबेट आहे आपल्या ह्यातला जो आहे तो. म्हणजे याच्या वेळेला नेमस्थानी जहाल. JS मिलचा पिरियड साधारण 1859ला JS मिलचा ऑन लिबर्टी आहे पहा. लिबरल थेअरी ऑफ रिप्रेझेंटेशन. मग त्याच्यामध्ये त्यांनी तत्वता मान्य केलेलं आहे मिलने की रिप्रेझेंटेशन मग वर्किंग क्लास रिप्रेझेंटेशन असायला पाहिजे. विमेन्सच रिप्रेझेंटेशन्स म्हणजे सॅफ्राजेट मुवमेंट नंतर जे आलेले आहे पहा. कोणत्या प्रकारचं सॅफ्राजेट मुवमेंट म्हणजे स्त्रियांच्या मतदानाच्या 1905 नंतर इंग्लंडमध्ये वाढलेली जे शिक्षित असणं हा त्यांनी लावलेला क्रायटेरिया आहे. शिक्षित असणं आणि इथं नेमस्थानी तीच भूमिका किंवा JS मिलचा आपल्या इथल्या स्ट्रक्चरवर मोठा प्रभाव इथलं ब्युरोक्रॅटिक स्ट्रक्चर सगळं त्यातनं उभं राहिलेलं आहे का. आणि मग JS मिल आणि त्याच्या आधी मग बेंथम आहे. मग बेंथमनं रिप्रेझेंटेशनकडे कसं बघितलेलं आहे? हे पॉलिटिकल प्रोफेशनल्स असायला पाहिजेत का? म्हणजे व्यावसायिक असणाऱ्या अशाच प्रकारच्या राजकारणी जे आहेत तेच खरे रिप्रेझेंटेटिव्ह. मग वेब बंधू होते पण समाजवादी 1890च्या याच्यामध्ये समाजवादाचे प्रभाव जे आहे. स्पेशलिस्ट नॉलेज 1. 2. एक्सटेन्सिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आणि ह्यूज एक्सपिरियन्स असेल तर मग ते प्रतिनिधित्व करू शकतात. ही मिल सकट सगळ्यांची त्या काळातली धारणा होती जी आहे ते. रिप्रेझेंटेशनबद्दल काय प्रॉब्लेम आहे हे सगळं म्हणत असताना की डेलिग्रेशन किंवा तुम्ही रिप्रेझेंटेशन म्हणता की हे बाय नेचर अँटी डेमोक्रॅटिक आहे का? अँटी डेमोक्रॅटिक म्हणजे कुठल्या अर्थानं म्हणलेलं आहे की त्याचं माझं मी कुठं आहे ना आणि काय गॅरंटी आहे. मग यातनं लोकांनी राईट टू रिकॉल नावाची गोष्ट काढली. मी त्यांनी मला जे कमिट केलेलं आहे तेच ते बोलतील याची काय गॅरंटी आहे? ती गॅरंटी नसेल तर मग नंतरच्या कालखंडामध्ये याची मेजर काय? मग रेफरंडम नावाची गोष्ट आहे. राईट टू वेगवेगळ्या प्रकारे लोकांनी ती डेमोक्रेसी एन्हान्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं रिप्रेझेंटेशनकडं तत्वता 2 प्रकारे बघितलेले. एक तो सबस्टन्स आहे म्हणजे ती त्याची आशयगत बाब आहे आणि दुसरं म्हणजे ते मेथड आहे म्हणजे ज्याला डेमोक्रेसीवर अलीकडची टीका जी असते ती. त्यामुळे डेमोक्रेसीच्या शिवाय तुम्हाला आणि डेमोक्रेसी नुसतं नाही आहे तर इंटरेस्ट आहे. कोणाचा तरी इंटरेस्ट तुम्ही करता. पब्लिक इंटरेस्ट आहे, प्रायव्हेट इंटरेस्ट आहे, नॅशनल इंटरेस्ट आहे. त्यामुळं हे तत्वादृष्ट्या म्हणजे समजा पॉलिटिकल सायन्सला मार्क आहेत नाही तर आपण असं ते वृत्तपत्रासारखं लिहितो किंवा GS टाईप लिहितो. तर याच्यात मग आता तत्वता लगेच ऐकतो त्याला काय लक्षात येईल पहा. जो कंटिन्युअसली पॉलिटिकल सायन्स अभ्यास करतो त्या लक्षात यायला पाहिजे की हां म्हणजे इथं अभ्यास करते अल्ट्रुइझमची चर्चा करतात. अल्ट्रुइस्ट. मग अल्ट्रुइझम कसा आला? अल्ट्रुइझमचं लॉकियन अंडरस्टँडिंग काय होतं? अल्ट्रुइझम हा सेल्फ आणि अदरमध्ये काय प्रकारे आलेला आहे. मग सेल्फ रिगार्डिंग नावाची गोष्ट आणि अदर रिगार्डिंग नावाची गोष्ट JS मिलनं थेरॉटिकली चर्चेमध्ये आणलेली होती पहा. मग त्याचं स्वतःचं आपलं किंवा अंडरस्टँडिंग किंवा थॉमस पेननं कॉमन सेन्स लिहिलं ज्याच्यावर फुलेंवर पण मोठा प्रभाव होता बा. थॉमस पेनचं जे रायटिंग आहे रिप्रेझेंटेशनबद्दल थॉमस पेन जो म्हणतो की फॉर्म ऑफ रिप्रेझेंटेशन डेमोक्रेसीमध्ये अनुसूचित असतो का? अल्ट्रुइस्टिक च्या मर्यादा काय असं? अल्ट्रुइस्टिक म्हणजे काय? माझ्या स्वतःच्या गरजा वाजल्यानंतर मी इतरांचा जो विचार करतो तो आणि जर मला वाटलं तर. त्यामुळे अल्ट्रुइझम हा पूर्ण वेगळ्या प्रकारचा आहे. अल्ट्रुइस्टिक अंडरस्टँडिंग हे इगो म्हणजे सायकोलॉजिकली असं म्हणतो ना. इगो ही पॉलिटिकल टर्म आहे. तो इगो जो आहे तो सॅटिस्फाय झाल्यानंतर मग ज्याला आपण म्हणतो ना बॉडी आहे, सोल आहे, आत्मा आहे, तुमचं शरीर आहे, मग तुमचा स्व आहे आणि मग त्या स्वला तत्वतः कसं तुम्ही उभं केलेलं आहे. आणि त्यामुळे बॉडी पॉलिटिक जेव्हा शब्द वापरतात त्यावेळेस त्यातल्या बॉडीचा अर्थ काय आणि आपण आता जेव्हा म्हणतो त्याचं अंडरस्टँडिंग काय प्रकारचं आहे. रिप्रेझेंटेशन कसं करणार? तर काहीतरी एक मेकॅनिझम असेल. तो म्हणजे इलेक्शन आणि इलेक्शनमध्ये तुमचं मॅन्डेट काय? मॅन्डेट वेगळं. मॅन्डेट हा शब्द वेगळा पहा. आता मॅन्डेट सिस्टीम होती 1914-15मध्ये पहा. आपल्या याचं तुम्ही NCERT बघितलं तर FPTP फर्स्ट पास द पोस्ट हे रिप्रेझेंटेशन आहे. आणि फर्स्ट पास द पोस्ट आता अलीकडे 2 वर्ष अनेक अभ्यासकांनी लिहिलेलं होतं की FPTP ही आता बंद करायला पाहिजे का ऑल कॅपिटल फर्स्ट पास द पोस्ट. कारण मला समजा 27% मिळालेले आहेत आणि यांना 16% तरी मग मी विन केलेली असते. 50%च्या वर नाही आहे. आपल्या दुसरी दिलेल्या रिप्रेझेंटेटिव्ह मेथड जे म्हणलेलं आहे प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन, एकल संक्रमण पद्धत वगैरे आपण बघतो. राज्यसभेची निवड कशी होती, प्रेसिडेंटला कसं हे केलं जातं. त्यामुळं मॅच्युअर डेमोक्रेसीच्या मध्ये आपण FPTP सोडून द्यायला पाहिजे का? हा पण प्रश्न GS मध्ये एक्सपेक्ट करायला पाहिजे.
की फर्स्ट पास द पोस्ट आता खूप झालेलं आहे का. मग प्लुरल वोटिंग असेल तर प्लुरल वोटिंग कसं आहे, म्हणजे एकाच वेळेला 1919ची समजा इलेक्शन आहे, ती एकच मत नव्हतं. मी समजा या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये आहे आणि ती कॉन्स्टिट्युन्सी रिझर्व्ह कॉन्स्टिट्युन्सी जो डिबेट झाला होता, तर मग मी जनरलला वेगळं मत केलेलं आहे आणि रिझर्व्हला मला 2 मतं दिलेली आहेत. प्लुरल वोटिंग नावाची गोष्ट कशी आहे, आपण सिंग्युलर वोट स्वीकारलेला आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये. आणि फर्स्ट पास द पोस्टचं कारण काय होतं बाबा, की इलिटरेट लोक आहेत, पार्टिशन झालेली आहे, मोठे यूज मशिनरी नाही, ह्याची सगळी पॉल ब्रासपासून अनेक लोकांनी सगळी चर्चा केलेली आहे. मुद्दा जो आहे तो की इलेक्शन आणि मॅन्डेट. एस वाय खूप बोलता येईल याच्यावर. एस वाय कुरेशींचं यावर पुस्तकं झालेलं अलीकडच्या काळामध्ये जे आहे ते. प्लुरल वोटिंग जे आहे ते प्लुरल वोटिंग म्हणजे वेगळ्या प्रकारे. मग त्याचा धोका ओव्हर रिप्रेझेंटेशन असतं का, म्हणजे खूप तुम्हाला अतिच ते रिप्रेझेंट करतात, किंवा मग छोटा पक्ष असेल तर अंडर रिप्रेझेंटेशन होतं का. म्हणजे इलेक्शन, पॉलिटिकल पार्टी यांचा संबंध तुमच्या रिप्रेझेंटेशनशी जोडवायला पाहिजे. ज्याला टोटली सोप्या भाषेत काय आहे किंवा तात्विक भाषेत काय म्हणलेलं आहे, सोप्या भाषेत सांगायचं तर तुम्हाला कोणत्या गोष्ट नैतिकतेच्या आधारे तुम्ही प्रतिनिधित्व करता. आणि पॉलिटिकल थिअरीमध्ये त्याला डॉक्ट्रिन ऑफ मॅन्डेट असं म्हणलेलं आहे. डॉक्ट्रिन ऑफ मॅन्डेट काय, मॅन्डेट कशासाठी, टू रूल, आणि मॅन्डेट टू मेक पॉलिसी बनवण्यासाठीचं मॅन्डेट जे आहे ते रिप्रेझेंटेशनमध्ये काय प्रकारे आलेलं आहे. आणि याच्यात गृहीतक जे आहे, जे एनलायटनमेंट कॉन्शियस आधी आपण वापरला शब्द होता, तो काय होता की मी जसं विवेकानं वागणारी व्यक्ती आहे, समाजामध्ये वावरणार किंवा नागरिक आहे या देशाचा, त्याच प्रकारचा विवेक सेम रॅशनल फॅक्टर हे रिप्रेझेंटेशनवाले वापरतील, मला रिप्रेझेंट करणारे जे आहेत. आणि ते जर वापरत नसतील तर मग रिप्रेझेंटेशन ही अँटी डेमोक्रॅटिक गोष्ट होते का. म्हणजे या सगळ्याचा आधार काय आहे, तत्व जसं आपण अल्ट्रोइस्ट आणि गोष्टी चर्चा केली तसा याचा बेसिक आधार काय, रॅशनल. तर आपण रॅशनलच्या बद्दल नंतर रॅशनल चॉईस थिअरीज आले, मग रॅशनलच्या बद्दलचं आर्ग्युमेंट पण आपण बघू. इलेक्शन पद्धती काय असेल, ज्याला आपण म्हटलं इलेक्शन पद्धती, इलेक्ट्रॉल सिस्टीम काय प्रकारची असेल, मग इलेक्ट्रॉल सिस्टीममध्ये कुठल्या प्रकारे लोक कुठचं मत देणार, मग त्याचा वापर आपण काय प्रकारे करणार, रॅशनल फॅक्टर त्यात काय काय असतील. आणि रिप्रेझेंटेशन ही नैतिक बाब असेल आणि वैधानिक बाब असेल, तर दोन्हींचा आढावा घ्यायला पाहिजे. त्यातली नैतिकता महत्त्वाची आहे का वैधानिकता. प्रायमापेशी काही लोक म्हणतील, काही इमिजिएटली, अर्थातच ती वैधानिकता महत्त्वाची आहे. रिप्रेझेंटेशन ही लिगलच बाब आहे. रिप्रेझेंटेशन क्रॉस सेक्शनलला तुम्ही कोणत्या प्रकारे आलेलं आहे. मग काही लोकांनी अभ्यास अशा पुढं आणलेले आहेत, प्लुरलिस्ट आणि अन्य लोकांनी सुद्धा, किंवा अँथनी डाऊन्ससारखे अभ्यासक आहेत पहा, त्यांचं असं म्हणणं आहे की मार्केट मॅनिप्युलेट करतं, म्हणजे मार्केटमध्ये स्टडी अवेलेबल असतात. हे 70s अमेरिकेत झालेले, US झालेले अभ्यास जे आहेत की तुम्हाला असं वाटतं रिप्रेझेंटेशन आहे, प्रत्यक्षामध्ये मार्केट ड्रिव्हन असतं. त्यामुळं मार्केट आणि ओपिनियन पोल यांनी तुमचं रिप्रेझेंटेशन झाकळलेलं असतं का, तुमच्या रिप्रेझेंटेशनमध्ये कुठल्या प्रतिनिधित्वामध्ये जे आहे ते. नावाची बेटी ब्रिडनचं नाव आपण ऐकलं, NOW, ऑल कॅपिटल, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ विमेन, लिबरल फेमिनिस्ट जे आहेत त्या, बेटी फ्रीडन महत्त्वाचं नाव आहे 20th सेंचुरी मिड याच्यावरचं जे आहे ते. मग त्यांनी असं रिप्रेझेंटेशनबद्दल काही प्रश्न उभे केलेले होते, किंवा आपल्या याच्यामध्ये समजा तुम्ही बघितलं असेल की स्त्रियांचा पक्ष आहे का, विमेन्स पार्टी आहे का, मग नुसतं विमेन रिप्रेझेंट करणं हे खरोखर चांगली गोष्ट आहे का, किंवा त्याच आपल्या संदर्भामध्ये म्हटलेलं आहे त्याच कास्टला रिप्रेझेंट करणं बरोबर आहे का, किंवा आपण आफ्रिकेच्या संदर्भात आपण असं म्हटलेलं आहे किटलं तुत्सी आहेत आणि रवांडा आणि बुरुंडीतला संघर्ष सगळा आहे पहा, कोणी कोणाला रिप्रेझेंट करायचं हा एक महत्त्वाचा तात्विक मुद्दा आहे, ज्याला काय म्हणलं जातं पहा की जे एम्पथी आणि याच्याविषयी पण म्हणलं जातं. पुट युअर सेल्फ इन द शूज ऑफ अदर, इतरांच्या बुटामध्ये तुम्ही पाय घालता, म्हणजे ती जाणीव करून घेता जी आहे ते. त्यामुळं इतरांच्या विषयीची तुमची कंपॅशन वेगळा आहे, एम्पथी वेगळा आहे पहा. TSR सारखे लोक काय म्हणतील, सुब्रमण्यम कॅबिनेट सेक्रेटरी, ते म्हटलं क्रिटिकल एम्पथी हवी आहे. मग क्रिटिकल एम्पथी कशी आणायची, रिप्रेझेंटेशन एम्पथी नाही, रिप्रेझेंटेशन हे तुमचं रॅशनल आहे, म्हणजे विवेक आहे, ती कणव नाही आहे, ती करुणा नाही आहे, ते सरळ काय म्हणलेलं आहे की हक्कांच्या भाषेमध्ये चर्चा करता येते, विवेकाच्या भाषेमध्ये, सेल्फ कॉन्शियसच्या भाषेमध्ये निर्माण करता येतं जे आहे. त्यामुळं मग याच्यात येऊन थेरॉटिकली आपण तात्विकदृष्ट्या कुठे येऊ शकतो, स्टेट ऑफ नेचर ऑफ स्टेट, म्हणजे आयडिया ऑफ ह्युमन ज्याला म्हटलेलं आहे. न्यू राईटची आयडिया ऑफ ह्युमन काय होती, माणूस असण्याची संकल्पना. मराठी सुरुवातीला आपल्या अगदी ह्या चर्चेमध्ये 3 शब्द आले होते पहा, ते परत रिकॉल करायला पाहिजे. माणूस वेगळा शब्द आहे, मानव
वेगळा शब्द आहे आणि मनुष्य वेगळा शब्द आहे. त्यामुळे मनुष्य कशाला तुम्ही म्हणले, मानव कशाला म्हणलेले आणि माणूस कशाला म्हणले, तिघांमधल्या शेड्स आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. 5वीचं बालभारती पुस्तक बघितलं, परिसर अभ्यास जर, त्यात काय आहे, माणसाची गोष्ट आहे. माणूस, मनुष्य आणि मानव. मानव हा मॉडर्न अर्थाने वापरलेला शब्द आहे का, त्या अर्थानं तुमचा आयडिया ऑफ ह्युमन्सच्या सगळ्या गोष्टी जोडल्या. रिप्रेझेंटेशनमध्ये काही असं आहे का, त्याची टीका करणारे लोक म्हणतात की तुम्ही लिबरल डेमोक्रॅटिक ह्युमन सेंटरला कन्सिडर केल्यामुळं तुम्हाला एक अंगभूत अशा मर्यादा त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. रॅशनल रिप्रेझेंटेशन हे इमोशनल पातळीवर पाहता येतं का, भावनिक त्याच्यातले गुंते जे आहेत ते भावनिक आणि याची सगळी चर्चा जी आहे. जे.एस. मिलनी काय म्हणलेलं आहे की एज्युकेटेड असेल, स्किल्ड असतील तर ते जास्त आपल्याला रिप्रेझेंट करू शकतील. पण आज हा 2008 झालं समजा, आपण म्हटलं 2013 झालं, आपण 2020च्या सगळ्या याच्यामध्ये, आजच्या याच्यामध्ये रिप्रेझेंटेशन हा खरोखरचा मुद्दा आहे की खरोखर हे रिप्रेझेंटेशन होतं का, आणि होत असेल तर मग त्या रिप्रेझेंटेशनच्यामध्ये खरोखर विवेक नावाची गोष्ट किती आहे. ज्याला काय म्हणलं आहे मार्था नावाचा आपला अभ्यासक आहे, महत्त्व आहे. मार्थाचं गाजलेला अभ्यास काय, पॉलिटिक्स ऑफ इमोशन नावाचाच अभ्यास आहे. आक नावाची टर्कीमध्ये आलेली पार्टी होती, आपल्याकडं आप असं जसं आहे तसं आकच्या नंतर काय म्हटलं, पॉलिटिक्स ऑफ होप आणि पॉलिटिक्स ऑफ ज्याला इमॅजिनेशन किंवा करेज रादर दॅन रिझन, आर कॅपिटल स्मॉल जे आहे. त्यामुळं राजकारणाचं अंग बदललेलं आहे, कारण समाज बदललेला आहे, विवेक बदललेला आहे. विवेकाची जागा जी आहे त्यांनी कुठल्या गोष्टीने, ज्याला आपण टिपिकल भाषेत काय म्हणतो की पोस्ट ट्रूथचा काळ आहे, सत्योत्तर जगाचा भाग आहे. मग सत्योत्तर जगाचं रिप्रेझेंटेशन कसं असेल, फ्रॅगमेंटेडचा काळ आहे, डिस्टॉर्टेडचा काळ आहे. त्यामुळं मग ते सगळं समजून घेताना आपल्याला डिव्हिजन सगळ्या ज्या होत राहतात त्या, ज्याला ब्लाइंड असं म्हणलं आहे, सगळ्याला आपण एक संवेदनशील राहत नाही, अशा वेळेला रिप्रेझेंटेशन हा कळीचा मुद्दा आहे. पॉलिटिकल ऑर्डर आणि पॉलिटिकल डिके नावाचा असं एक ग्रंथ आहेत, बृहद ग्रंथ आहेत यांचे, फुकुयामानं लिहिलेले आहे. त्याच्यामध्ये पण हाच मुद्दा आहे. जसं आता याच्यात चर्चा नाही आहे, पण ते आपल्याला माहिती पाहिजे. ती काय आहे की वनटॉक नावाची गोष्ट ट्रायबलमध्ये सगळे मानले. वनटॉक आहे समजा, कुठले आपण इकडं म्हणलेलं आहे पॅसिफिकमधले छोटे छोटे असे ट्रायबल आयलंड आहेत, त्याच्यामध्ये कसं चालतं. मग तो बिग ब्रदर जो आहे किंवा तो वनटॉक चर्चा करणार आहे, त्यांच्यामधनं सगळं डिलिव्हर व्हायला लागतं का, रिप्रेझेंटेशनमध्ये मांडणार आहे. आपल्याकडे ट्रॅडिशन आहे. त्यामुळं रिप्रेझेंटेशनकडे बघताना न्यू राईट्सनी कसं, नव उजव्यांनी कसं बघितलेलं आहे, न्यू कॉन्झर्वेटिव्हनी कसं बघितलं आहे, कॉन्झर्वेटिव्हनी आधी कसं बघितलं आहे, फेमिनिस्ट याचं काय क्रिटिक उभं करतात, लिबरल्सना ते काय वाटतं, मार्क्सिस्टांना ते पुरझं वाटायला लागतं का, या अर्थानं त्या सगळ्याचे अभ्यासक जे आहेत ते त्याच्यामध्ये पाहायला पाहिजे. रिप्रेझेंटेशन डेमोक्रेसीची एका बाजूला जोडलेलं आहे, आणि रिप्रेझेंटेशनमध्ये कायम गृहीतकं जी आहे ती काय आहे प्रतिनिधित्व कशाच्या आधारे करणार, तर आपले, माझे आणि हे रिप्रेझेंट करतात त्यांचे काहीतरी समान हितसंबंध आहेत, ज्याला म्हणलेलं आहे की पब्लिक इंटरेस्ट. त्या पब्लिक इंटरेस्टची संकल्पना समजून घेतल्याशिवाय आपल्याला रिप्रेझेंटेशन काय हे समजणार नाही, किंवा रिप्रेझेंटेशनचा डेमोक्रेसीशी संबंध काय. नुसतं रिप्रेझेंटेशनची चर्चा करता येत नाही, ती स्ट्रक्चरली संरचनात्मकदृष्ट्या डेमोक्रेसी या व्यवस्थेशी, आणि डेमोक्रेसी काही आजची गोष्ट नाही आहे, हे काही मॉडर्न काळात त्याला वेगळा अर्थ आला आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आपण डेमोक्रेसी ही लिबरलिझमशी जोडली, ही काही गरज नव्हती. डेमोक्रेसी कशाशी जोडतं, जसं ज्याला काय म्हणलेलं आहे ते फ्युडल स्ट्रक्चर आहे, मोनार्कियल स्ट्रक्चर आहे, आणि मग तिथं रिप्रेझेंटेशन, लेव्हिथियनमधलं रिप्रेझेंटेशन कसं होतं, टू ट्रीटाईज ऑन गव्हर्नमेंटमधलं रिप्रेझेंटेशन लॉकचं कसं होतं, आणि रोसोनं काय सांगितलेलं होतं, जनरल ज्याला म्हणलेलं आहे विल, कॉमन गुड, त्याच्याशी जोडलेलं आहे. त्यामुळे आपण आपला हा मार्गीच्या चर्चेचा हेतूच जो आहे तो काय आहे की संकल्पना स्पष्ट करून घेणं, आणि मग पॉलिटिकल सायन्सचा बेसिक फाउंडेशनल काम अत्यंत चांगलं करणं, की ज्याच्या आधारे तुम्हाला त्या विषयामध्ये गती जी आहे ती पुढं जास्त घेता येऊ शकेल. त्यामुळे रिप्रेझेंटेशनच्या संदर्भामध्ये हे उडलं सेंटर ठेवून आपण पॉलिटिकल थिअरी चर्चा येईल तर एवढं बोलता येईल. अनेक प्रकारे त्याच्यावरच्या नवीन नवीन सिद्धांकन आहेत, त्याची चर्चा आपण आपल्या ऑफलाईनला किंवा ऑनलाईनला जेव्हा कोर्स असेल त्याच्या वेळेला त्याची चर्चा नक्की करूया की काय काय प्रकार आहे. याला जोडून जो पुढचा मार्ग आहे तो म्हणजे पब्लिक इंटरेस्ट, त्याची पण आपण पुढच्या सेशनमध्ये. पण आत्तापर्यंत झालेल्या चर्चेवर काही क्वेश्चन असेल तर इथं काही कॉमेंट द्या. इंडिव्हिज्युअली समजा काही बोलता आलं नाही, किंवा तुम्हाला टेलिग्रामला काही लिहायचं आहे, पर्सनल नंबरवर काही ठेवायचं आहे, की आपले कॉन्टॅक्ट नंबर जे दिले आहेत त्याच्यावर ज्या योग्य तुम्हाला याच्यात काय काय अडचणी आल्या. आणि अलीकडचा GS2चा पेपर तर इतका लोडेड आहे त्यामुळे ही सगळी चर्चा ऐकणाऱ्या लोकांनी ती GS2ला सर्व अप्लाय केली किंवा GS2साठी जरी सेपरेट ऐकली तरी ती उपयोगी आहे त्याचा सगळ्याचा हेतूच जो आहे
तो वेगवेगळ्या प्रकारे कन्सेप्च्युअल नोशनल क्लिअरिटी आहे ना, किंवा प्रीचे आत्ताचे काही क्वेश्चन बघितले तुम्ही, असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन यायला लागले आहेत, त्याच्या दृष्टीनं सुद्धा हा डिस्कोर्स किंवा ही चर्चा आपल्याला उपयोगी पडेल. अशाच प्रकारे पुढच्या आपल्या डिस्कशनच्या ह्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंटेशनच्या नंतर आणखी एक मुद्दा घेऊन पुढचं सेशनमध्ये आपण त्याची चर्चा याच प्रकारे करूया.